ही घटना 1997 सालची. जो मुलगा आता 25 वर्षाचा आहे तो त्यावेळी माझ्या पोटात होता. मोठा 4 वर्षाचा आणि छोट्याच्या वेळी मला 9वा महिना चालू होता. दोघेजण नोकरी करणारे असल्यामुळे घरात कामवाल्या बाईची नितांत गरज होती. तशी मी शोधात होते. वटपौर्णिमेचा तो दिवस होता. मी आपल्या परंपरेप्रमाणे सर्व दागिने घालून नटून थटून वडाची पूजा करून घरी आले आणि एकदम देवदूताप्रमाणे माझ्या मैत्रिणीच्या ओळखीच्या केळी विकणाऱ्या एका आजी एक 16-17 वर्षाच्या मुलीला कामाची गरज आहे, तिला कामावर ठेवता का असे विचारत घेऊन आल्या. मला तर कामवालीची गरज होती. मी एका पायावर तिला ठेवून घेतले. त्यातून 24 तास घरात राहणारी म्हटल्यावर सोने पे सुहागा. नंतर तो सुहागा माझ्या घरातील सोन्याला भारी पडला. मी एकदम खुश झाले. आजी म्हणाल्या, बघा तिला तुमच्या लहान बहिणीप्रमाणे वागवा, प्रेमाने वागवा, तिची जबाबदारी माझ्यावर आहे असे मला बजावून त्या आजी निघून गेल्या. मी पण तिला माझ्या लहान बहिणीप्रमाणे वागवत होते. माझ्या घासातला घास तिला देत होते. एक वेळ सकाळचा नाश्ता मी केला नसला तरी मात्र घरात असेल ते बटर बिस्किट काही बाई काढून चहा बरोबर ती देत होते. ती घरातली सर्व कामे मन लावून करत होती. खाऊन पिऊन 500 रुपये पगार ठरला. तिच्या बाबतीत मला मात्र काही माहीत नव्हते. खरोखरी पोलीस नेहमी सांगतात, तुमच्याकडे असणाऱ्या कामवाल्या बाईचा पत्ता फोटो घेऊन ठेवा, एखादा ॲड्रेस प्रूफ देखील घेऊन ठेवा. परंतु ही गोष्ट नंतर पडते मला. मी तिला नेहमी घरच्यांबाबत विचारत असे तेव्हा ती घरामध्ये आई वडील व भाऊ आहे असं सांगत होती. भांडूपच्या येथील खिंडीपाडा झोपडपट्टीमध्ये कुठेतरी त्यांची झोपडी आहे असे समजले. ते जुलै महिन्याचे दिवस. एकदा खूप पाऊस झाला. एकदा जोराचा वारा सुटला तेव्हा बघा ना ताई, आमची झोपडी डोंगरावर असल्याने वाऱ्याने उडून जाते. तेवढे ती मला बोलली होती. ती माझ्याकडे नीट राहावी म्हणून मी तिला एक छानसा ड्रेस घेऊन दिला, पावसाळी छत्री घेऊन दिली. पण एकदम पूर्ण विश्वास मात्र मी तिच्यावरती टाकला नव्हता. मी रोज कपाटाला लॉक करून त्याचा हँडल रोज चेक करून ओढून किल्लीबरोबर कामावर घेऊन जात होते. वटपौर्णिमेला माझ्या अंगावरचे दागिने बघून तिने मला आल्या आल्या एक प्रश्न मात्र विचारला की ताई, तुम्ही नेहमी एवढे दागिने घालता का? मी मूर्ख होते की मला या प्रश्नाबाबत काही वावगे वाटले नाही, काही समजले नाही. मी तिला म्हटले की अगं नेहमी नाही घालत, सणावाराला कधीतरी घालते. त्यानंतर तो संवाद मी विसरून देखील गेले होते, परंतु ती मात्र विसरली नव्हती. साधारणतः 15 दिवस झाले आणि तो रविवारचा दिवस होता. माझी मॉर्निंग ड्युटी होती. आम्ही मेंटल हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्याने ड्युटीचे आणि घर यामध्ये काही फारसे अंतर नव्हते. आमच्या क्वार्टर्सची लाईट गेल्याने नळाला पाणी देखील बंद देखील नव्हते. त्यामुळे मी डब्बा बनवला नाही आणि सरिताला खालून 2 कोळशा पाणी भरून आण आणि मला पोळी भाजीचा डब्बा घेऊन नंतर हॉस्पिटलमध्ये ये असे सांगितले आणि मी कामावर गेले. हो ताई, बिनगोर तुम्ही पुढे जा, मी डब्बा घेऊन येते असे आश्वासन दिले तिने मला. मी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये येथे मनोविकृती तज्ज्ञ परिचारिका या पदावरती कार्यरत होते. मी कामावर गेले आणि मिस्टर देखील काहीतरी त्यांच्या कामासाठी डोंबिवलीला गेले. एकतर सकाळी कामावर निघायला उशीर झालेला. मिस्टरांनी घाईघाईने कपाटाला लॉक केले आणि किल्ली माझ्या खिशात टाकली आणि दोघेजण आम्ही बाहेर पडलो. घरामध्ये मोठा मुलगा विनोद, तो 4 वर्षाचा होता आणि तो असे दोघे घरात होते. 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला तरी डब्याचा पत्ता नव्हता. एकतर 8 महिन्याचे बाळ पोटात असल्यामुळे मला कडकडून भूक लागलेली होती. मी तिच्या येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात मिस्टर मला न्यायला स्कूटर घेऊन आले. मी त्यांच्यावरती भडकले. का हो, तुमचा डब्बा कुठे राहिला? सरिता कुठे गेली? बायको 8 महिन्याची गरोदर आहे, तिच्या पोटापाण्याची काही चिंता? मी त्यांच्यावर ती चिडले. अगं मी घरी गेलो नाही, मी पण आत्ताच येतोय बिल्डिंगच्या खालूनच. मी गाडी घेतली आणि तुला न्यायला आलोय असे ते बोलले. आम्ही दोघे घरी आलो. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. आतमध्ये गॅसवर कुकर होता. त्याच्या दणादणा शिट्ट्यांचा आवाज बाहेर येत होता. पहिला घरात जाऊन गॅस बंद केला. माझा 4 वर्षाचा मुलगा बेडवरती झोपलेला होता आणि सरिताचा घरात कुठेच पत्ता नव्हता. मी मुलाला हलवून हलवून जागा करण्याचा प्रयत्न केला आणि सरिताताई कुठे गेली म्हणून
म्हणून विचारले, पण त्याला काही सांगता येईना. त्याच्या डोळ्यावर मला प्रचंड झोप दिसत होती. बहुधा तिने त्याला अफू वगैरे घातले असावे, पण नशीब त्यांचे चांगले होते म्हणून तिने मुलाला काही केले नाही. आम्ही दोघांनी देखील जेवण केलं. त्यावेळी दूरदर्शन आणि DD मेट्रो असे 2च चॅनल होते. त्यांच्यावरती दुपारी एक पिक्चर पाहिला. तिने लावलेल्या कुकरमधील वरण भात बाहेर काढून जेवण केले आणि दुपारची झोप देखील काढली. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि एका ठिकाणी घर बुकिंग केले होते. बिल्डरला त्याचा चेक द्यायचा होता म्हणून खिशातली किल्ली काढून कपाट उघडायला गेले तर काय, कपाट उघडेच. त्याच्या आतला लॉकर उघडला तर तो लॉकर देखील उघडा व त्याच्या आत भिंतीमध्ये छोटा लॉकर असतो व त्याला किल्ली लावली तर तो पण उघडा आणि आतील सर्व दागिने पैसे गायब. जसजसे मी एक एक दरवाजा उघडत होते तसतसे माझ्या काळजावर अक्षरशः जड वजन ठेवल्याप्रमाणे वाटत होते. हात थरथरत होते आणि शेवटचा कप्पा मोकळा बघितल्यावर मी यांना अहो इकडे या म्हणून जोराने हाक मारली आणि समोरचा मोकळा लॉकर बघून दोघे सुन्न झालो. मी घरात पाऊल टाकल्यापासून मला सरिता दिसली नव्हती, पण मला असे वाटले ही तरुण वय आहे, गेली असेल नोकरी सोडून कोणाच्या तरी नादाने भरकटत, पण तिने चोरी केली असेल व आपली आत्तापर्यंतची कमाई लुटली असेल असे मात्र वाटले नव्हते. कारण एक चावी माझ्या खिशात होती आणि त्याची दुसरी चावी कपाटातला ड्रॉवर आणि साईड कप्पा त्याच्यामधल्या पोकळीत होते. पण आमच्या दुर्दैवाने त्यांनी सकाळी सकाळी घाईघाईत कपाट लावले पण चेक केले नाही. कपाट उघडेच राहिले आणि आयतीच दुसरी चावी ड्रॉवरच्या पोकळी ठेवलेली ती तिच्या हाती सापडली. आम्ही स्वतः गोदरेज कपाट घेईपर्यंत ड्रॉवर आणि कपाटाची भिंत त्यात पोकळी असते किंवा लॉकरच्या आतमध्ये अजून एक छोटा कप्पा लॉकर असतो हे आम्हाला माहीत देखील नव्हते. परंतु सरिताला सारे काही माहीत होते कारण ती सराईत चोरटी होती आणि रोज ती माझ्या कपाटाचा दरवाजा चेक करत होती. नंतर तिने कबुलीमध्ये सांगितले की तिथे 2 मित्र देखील आम्ही घरी नसताना येत होते. नशीब त्यांनी कोणी माझ्या मोठ्या मुलाला काही केले नाही. आम्ही दोघे सुन्न होऊन बसलो, पण हातपाय गाळून चालण्यासारखे नव्हते. अशा परिस्थितीत मी प्रथम सावध झाले आणि तिला शोधायला आम्ही बाहेर पडलो. तिचे नाव, गाव, फोटो, पत्ता काही जवळ नव्हते. फक्त ज्या केळी विकणाऱ्या मावशी होत्या त्यांचा क्ल्यू होता. त्यांचा पण पत्ता माझ्याकडे नव्हता. ज्या मैत्रिणीच्या ओळखीने त्या मुलीला घेऊन त्या मावशी आल्या होत्या तिच्याकडे गेले. त्या मैत्रिणीला पण मावशींचा पत्ता माहीत नव्हता. फक्त आमच्या हॉस्पिटलमध्ये मीरा नावाची मावशी व त्या मावशींच्या घराशेजारी राहत होती एवढाच क्ल्यू आमच्याकडे होता. मी मीराच्या शोधासाठी हॉस्पिटलमध्ये गेले तर नेमकी दुर्दैवाने तिची आज सुट्टी होती. नशीब साऱ्या बाजूने पालथे पडलेले, पण मी हिंमत सोडली नाही. तिच्या घराशेजारी कोणी राहते का म्हणून चौकशी केली असता तिच्या घराशेजारी राहणारी सुखू नावाची अजून एक मावशी मला भेटली आणि तिला रिक्षात टाकून मी मीराच्या घराशेजारी पोहोचले. नशीब मीरा घरातच होती. तिला मी केळीवाल्या मावशींचा पत्ता विचारला तर मीरा मला त्या मावशींच्या घरी घेऊन गेली. मिस्टर स्कूटरवरती फॉलो करत होते. केळीवाल्या बाईंनी हकीकत ऐकल्यानंतर त्या घाबरल्या. केळीवाल्या बाई आणि त्यांची मैत्रीण त्या मुलीला शोधण्याच्या नावाखाली गल्ली बोळातून पळू लागला. मग मला केळेवाल्या मावशींचा देखील संशय आला, कारण यापूर्वी 2 वेळा मावशी सरिताची हालहवाल विचारायला आणि तिला नीट वागवता का की नाही हे बघायला माझ्या घरी आली होती. मग मी त्या मावशीला देखील दम दिला. मी कामवाली तुमच्याकडून घेतली आहे. मी पोलीस तुमच्या दारात घेऊन येईल. शिवाय त्या मावशींची सून घराबाहेर येऊन आपल्या सासूला शिवीगाळ करू लागली. या म्हातारीला नको ते उद्योग लागतात. आता आपल्या दारात तिच्यामुळे पोलीस येतील असे सासू सूनमध्येच सुरू झाले. परंतु मी दिलेल्या धमकीमुळे त्या एरियातील 4-5 माणसे मावशीबरोबर तिला शोधायला गेली. नंतर मला कळले की त्या मावशी देखील साध्या होत्या. तिचा घरदार पत्ता त्यांना काही माहीत नव्हता. फक्त सत्संगामध्ये झालेल्या तोंड ओळखीवर मावशी तिला आमच्याकडे घेऊन आली. ती मावशी देखील आमच्याबरोबरच त्या मुलीचे घरदार शोधत होती, पण कोणालाच तिचा पत्ता नव्हता. जशी काय ती हवेत विरून गेली. हा सगळा प्रकार होईपर्यंत रात्रीचे 11 वाजले. आता मात्र आमचा धीर खचला.
रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही दोघे, स्पेशली मी, डोक्यावरती टेन्शन, पोटात 8 महिन्याचे मूल घेऊन सगळी झोपडपट्टी तुडवत होतो. मी यांना म्हणाले, आता मात्र आपण पोलीस स्टेशनला जाऊया. रात्री 11 नंतर वागळे इस्टेट पोलीस स्टेशन शोधत शोधत आम्ही तेथे गेलो. आमच्या दोघांची उतरलेली तोंडे, माझे 8 महिन्याचे पोट आणि सोबत एक लहान मूल, त्यांच्या अंगात ताप, अशी सारी परिस्थिती बघून तिथल्या पोलीस दादांना आमची दया आली आणि त्यांनी ताबडतोब आमची दखल घेतली. त्यांनी मला घरी जायला सांगितले आणि मिस्टरांना त्यांच्याबरोबर तपासाला घेऊन गेले. रात्री 11:30 नंतर मी पायामध्ये ताप असलेले रडणारे मूल घेऊन आणि पोटात 8 महिन्याचे मूल अशा अवस्थेमध्ये स्कूटर चालवत भांडुपला माझ्या सासरच्या घरी कसे आले ते मला आज देखील आठवत नाही. फक्त जेव्हा मला आधाराची गरज होती आणि त्या गरजेपोटी मी एवढे मोठे धाडस केले होते, तेव्हा तर रस्ते खूप छोटे आणि अरुंद होते. रस्त्याला खड्डे, रोडवरचे लाईट कमी जास्त, मोठ्या मुलाला अंगात ताप, अशा परिस्थितीत मी भांडुपला पोचले. 5-6 जणांची पोलीस टीम आणि माझे पती हे सर्वजण रात्रभर भांडुपच्या खिंडीपाडाची झोपडपट्टी तुडवत होते. व अशा वर्णनाची, कुरळ्या केसांची, काळी सावळी सरिता नावाची मुलगी कोठे राहते याचा शोध घेत होते. काही म्हणता काही खबर लागेना. पोलीस पण परत फिरणार एवढ्यामध्ये त्यांचा एक खबऱ्या समोरून आला आणि त्याच्याकडून या मुलीची माहिती आणि घर देखील मिळाली. तिच्या आईवडिलांनी चक्क कानावर हात ठेवले. ही आमची मुलगी गेल्या 3 ते 4 वर्षापासून आमच्याकडे राहतच नाही व तिच्या चोरीची आमचा काही संबंध नाही. पोलिसांनी सगळ्या घरात शोधाशोध केली तेव्हा पत्र्याच्या टंकेमध्ये तिचा एक ग्रुप फोटो सापडला. त्या ग्रुपमध्ये अजून 2-4 मित्रमैत्रिणी होते. त्यांना पकडून आणले असता त्यांना पण ती कोठे आहे या बाबतीत माहीत नव्हते आणि ते लोक या बाबतीत दाद देत नव्हते. पण पोलिसी खाक्या दाखवतात. मात्र एका मित्राने त्याने अशी चोरी केल्याबद्दल कबुली दिली, परंतु त्याचा त्यामध्ये काही सहभाग नव्हता. प्रथम ती चोरी केल्यावर वर्तक नगरला तिच्या मावशीकडे गेली होती असे कळले. मग दुसऱ्या दिवशी पोलीस वर्तक नगरच्या पत्त्यावर गेले. ती माणसे पण तशी आपल्यासारखीच सभ्य आणि मध्यमवर्गीय होती. ती मुलगी त्यांच्याकडे गेली खरी, परंतु त्यांना देखील या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हते. हे पहा, चोरीचा माल घेऊन ती प्रथम तुमच्याकडे आली होती, त्यामुळे तुम्हाला देखील आत टाकावे लागेल असा पोलिसांनी दम दिला. ही माणसे घाबरली व जर सरिता आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब कळू असे त्यांनी पोलिसांना आश्वासन दिले. तिकडे सकाळी उजाडताना मिस्टर घरी आले. काही देखील क्ल्यू मिळाला नव्हता. आमचे मन थाऱ्यावर नव्हते. काही सुचत नव्हते. एकतर 12 तोळे सोने असेल नसेल तेवढे किडोक मिडोक, मुलांच्या मनगट्यापासून ते करकोटापर्यंत सर्व वस्तू आणि 6,000ची कॅश ती घेऊन गेली. पोलिसांनी काढलेली एकूण ऐवज त्याची रक्कम 80,000पर्यंत जात होती. मला घरात शिरल्याबरोबर ती एक छत्री दिसली नव्हती. ती मी म्हटले जाऊ दे, असे तिने माझ्याकडे 15 दिवस काम केलेले आहे. एक छत्री गेली तर जाऊ दे. शिवाय एवढी रक्कम घरात ठेवण्याचे कारण, आम्ही डबल सिलेंडरसाठी नंबर लावला होता आणि तो येणार होता म्हणून एवढी कॅश घरात आणून ठेवली होती. आम्ही उपाशी तापाशी आमच्या घरात तोंडे पाडून बसलेलो. आमच्या शेजारणीने आम्हाला जबरदस्ती चहा बिस्किटे खाऊ घातली. आमच्या घरातून जाताना ती एकदम एका साध्या प्लॅस्टिक बॅगेमध्ये सर्व दागिने घेऊन गेली, बाहेर पडली. तिला आजूबाजूच्या सर्वांनी बघितलेली होती, पण कोणाला देखील तिचा संशय आला नाही. शिवाय तेव्हा एकमेकाची कामवाली पळवली जात असल्याने मी ही माझी भाची आहे असे इतरांना सांगितले होते. कर्मधर्म संयोगाने ती पुन्हा एकदा मावशीकडे आली. मावशीने तिला काय करतेस, कुठे राहतेस असे गोड बोलून विचारले. तेव्हा ती कळवा येथील खारीगाव झोपडपट्टीत राहत असल्याबाबत कळाली. तिच्या मावशीने ताबडतोब वागळे इस्टेट पोलिसांना कळवले. आता पोलिसांनी कळवा खारेगावच्या झोपडपट्टीमध्ये सापळा लावून ठेवला होता. इथे दिसली तिथे दिसली असे कानावर येत होते, परंतु प्रत्यक्षात पोलिसांच्या हाती मात्र ती लागत नव्हती. तशात त्यांच्या एका खबऱ्याकडून बातमी मिळाली की ठाणे स्टेशनच्या 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती एक प्रायव्हेट हमाल काम करतो. त्याच्याबरोबर तिचे अफेअर आहे. सध्या ती त्याच्याकडेच राहते आणि लवकरच दोघे पळून जाऊन लग्न करणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या झोपडीवरच नजर ठेवली आणि सकाळी
8 वाजल्यापासून साध्या वेशातले 4 पोलीस तेथे सापळा लावून बसलेले. पण सावज काही फिरकत नव्हते. आता पोलीस पण कंटाळले आणि परत फिरणार. तेवढ्यात संध्याकाळी 6च्या सुमारास या बाईसाहेब एक प्लॅस्टिक बॅग हातात घेऊन ती हलवत हलवत आरामात येत होत्या. तिला त्यांनी झोपडपट्टीमध्ये आत शिरू दिले आणि ताबडतोब धाड घातली आणि तिच्या हातातील प्लॅस्टिक बॅगमध्ये सर्व मुद्दे मालासहित तिला पकडले. सर्व सोने वस्तू तिच्या हातातच सापडल्या. त्यात मोठी ओळखीची खूण म्हणजे माझे मिस्टर महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये असल्याने त्यावेळी त्यांच्या कंपनीला 50 वर्ष झाली होती. तेव्हा प्रत्येक कामगाराला कंपनीने आपल्या सर्व्हिसप्रमाणे महिंद्रा जीपचा सिम्बॉल असलेले सोन्याचे एक नाणे भेट दिले होते. असे आमच्याकडे देखील 2.5 तोळ्याचे सोन्याचे नाणे होते. त्यामुळे हा सर्व माल आमचाच आहे ही मोठी खूण होती. अक्षरशः वागळे एस्टेट ठाणे पोलिसांनी तिला कोणताही क्ल्यू नसताना 3 दिवसाच्या आत पकडली आणि एवढी मोठी चोरी शोधून काढली. तिला पोलीस स्टेशनला मी जेव्हा बघायला गेले तेव्हा ती एकदम निर्विकार बसलेली. तिच्या चेहऱ्यावर कसलीही अपराधीपणाची भावना नव्हती. ते बघून माझे डोके सटकले. तरी मी तिला एवढेच बोलले, काय ग सरिता, मी तुला लहान बहिणीसारखी मानली, घासातला घास दिला आणि तू मात्र माझ्याशी अशी वागलीस. तुला लाज कशी वाटली नाही? त्यावर तिने मला मोठ्या तोऱ्यात उत्तर दिले, मिळालं ना तुमचं सगळं, मग आता जास्त बोलायची गरज नाही. तिचं उत्तर आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. सोने आणि सगळ्या वस्तू मिळाल्या, मात्र 6,000ची रक्कम तिने खर्च केली. तेव्हा आमचे पगार 5-5.5 हजार होते. तिने तिच्या नव्या संसाराची स्टोव, पातेले, भांडी यांची खरेदी केली होती. पोलिसांनी मला त्या वस्तू देखील ताब्यात घेणार का असे विचारले. मी म्हणाले, साहेब, ती माझ्याशी प्रामाणिक राहिली असती तर मी तिला संसाराच्या वस्तू घेऊन दिल्याच असत्या ना. त्या तिला देऊन टाका. शेवटी मी पोलिसांना त्या वस्तू तिलाच नेऊ द्या असे सांगितले. सर्व कायदेशीर बाबी उरकून माझे दागिने पोलिसांनी 15 दिवसाच्या आत कोणतीही अपेक्षा न ठेवता परत दिली. खरोखर इन्स्पेक्टर कुसपुटे आणि त्यांची सर्व टीम त्यांनी अपार मेहनत घेऊन या चोरीचा छडा लावला. अन्यथा 2 दिवसांनी ती त्या हमाला बरोबर ती कसाराच्या पुढे कुठेतरी पळून जाणार होती आणि लग्न करून निघून जाणार होती. पण ती आम्हाला उभ्या जन्मात सापडली नसती. पोलीस हे देखील जनतेचे मित्र असतात हे त्यातून अगदी स्पष्ट झाले होते. हे सर्व इतरांना कळावे म्हणून हा लेखन प्रपंच. त्यावेळी माझ्या घरी मोठे पोलीस अधिकारी देखील येऊन कपाट वगैरे सगळी छाननी करून बघून गेले. त्यानंतर मी सर्व ऐवज ताब्यात घेऊन प्रथम बँकेमध्ये लॉकर काढून त्यात ठेवली आणि निश्चिंतपणे डिलिव्हरीच्या प्रोसेसरसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. तो तेजस नावाचा मुलगा त्यावेळी पोटात होता. तो आता 25 वर्षाचा झाला. पोलिसांनी आम्हाला केस उभी राहिली तर कोर्टात येऊन जबानी देण्याचे सांगितले, परंतु त्याची केस उभी राहिली नाही आणि जबानी देण्याचा प्रश्न आला नाही. त्यानंतर जवळजवळ 3-4 वर्षांनी भांडूपच्या रस्त्याने स्कूटरवरून येताना तिला एका बस स्टॉपवरती उभे असताना पाहिले. तिनेही आमच्याकडे पाहिले आणि ताबडतोब ती तिथून निघून गेली. त्यावेळी माझे नशीब जोरावर होते म्हणून माझ्या कष्टाचे मेहनतीचे दागिने परत मिळाले. तिच्यावरती खटला भरला गेला की नाही, तिला सजा झाली की नाही हे काही कळले नाही. तेव्हा पेपरला बातमी आली होती. ठाणे वार्ताला देखील बातमी दाखवली होती. नाहीतर असाच इनोसंट चेहरा घेऊन तिने अजून किती लोकांना लुटले असेल तर माहीत नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.